आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय, पण सर पोलीस तरी कुठे कुठे पुढे पडणार असं पण आहे ना. हो, पण हे थांबवलं तर पाहिजेच ना. पण थांबणार कसं? कोण थांबवणार? इन्स्पेक्टर जामकर, व्हॉट इज दिस नॉनसेन्स? काय प्रकार आहे? हो साहेब, तुम्हीच बोललात ना आत तसे निघून या म्हणून. तसं होतं तसं निघून आलो. जेवत होतो, बिर्याणी खात होतो. हा लेग पीस संपला नाही. हे बघा आता संपला. कुठे फेकू हा तुकडा हडकाचा? कुठे फेकू? तिकडे फेका. हा जामकर, कुठे आहात तुम्ही? याचं भान आहे का तुम्हाला? तुम्हाला आवडलं नाही का हे? अजिबात नाही आवडलं. आता हे पहा, आपल्या राज्यात सध्या महिलांवरती होणारे अत्याचार आणि लैंगिक छळ हे वाढतच चालले. जामकर, यावरती लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढायला पाहिजे. हे पहा जामकर, याच्यावरती काही तुमच्याकडे उपाय असेल तर तो सांगा. गोळ्या घाला. गंमत गंमत करत होतो मी. अशी गंमत करत असतो मी अधूनमधून. स्त्रियांवरचे अत्याचार फार वाढले. जो कोणी स्त्रियांकडे वाकड्या नजरेनं बघतो ना, मला खपत नाही साहेब. ते पोलीस कमी पडतात. एखादं स्पेशल पथक स्थापन करा, त्याचा कॅप्टन करा मला. बघा कशी नसबंदी करतो मी ते. गुड आयडिया. हो, आम्हाला पण पटलंय. तिचे डोळे काढून गोट्यास खेळतो बघा. तुम्हाला येतात गोट्या खेळता? जामकर, गंमत गंमत करत होतो मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. बसतो. बसा. जामकर, तुम्ही अजून गेला नाहीत? नाही गेलो साहेब मी. माझं तुमच्याकडे एक छोटंसं काम होतं साहेब. बोला, काय काम होतं आता? म्हणजे मगाशी मी सूचना केली की एक पथक स्थापन करा, पण त्या पथकाचा प्रमुख मी आहे की नाही हे अजून समजलं नाही. त्यासाठी मी थांबलो. काय जामकर, मला नाही वाटत तुम्हाला परत काही वेगळं सांगायची गरज आहे. तुम्ही सस्पेंडेड आहात. मग मग साहेब हे मग काय, त्या पथकाची धुरा तुमच्या हातात कशी देणार? अहो, तुम्ही त्या गुन्हेगाराला असं छळतात की त्याचा राग येण्याऐवजी ते मीडियाला त्याची दया येते, आणि मीडिया करतात मग पोलिसांची बदनामी. मग काय त्यांचे लाड करायचे साहेब? त्यांना काय हवं नको ते विचारायचं आम्ही. बाबा तुला बिर्याणी पाहिजे का? तुला लाडू देऊ का? तुला बरं वाटतंय का? साहेब ते गुन्हेगार आहे. गुन्हेगाराची गुन्हेगारासारखं वागलं पाहिजे. त्याला कायद्याचा धाक राहायला पाहिजे. म्हणून माझी पद्धत बरोबर आहे साहेब. डिपार्टमेंटला त्यांची पद्धत बदलायला पाहिजे. मागे एका बाईवर एका माणसाने कोयता उगारला. मी त्या माणसावर तसाच कोयता उगारला. जागेवर गुन्हा कबूल केला त्यानं. साहेब मला माझ्या पद्धतीनं काम करू द्या. मी बघतो कुठल्या महिलेकडं कोण वाकड्या नजरेनं बघतोय ते. अहो जामकर, तुम्ही ज्या ज्या आरोपींकडनं गुन्हा कबूल करून घेतलाय ना, ती सगळी ICU मध्ये आहेत. आणि ती जोपर्यंत नीट होत नाहीत ना, तोपर्यंत तुमचं सस्पेन्शन मागे होणार नाही. अंडरस्टँड? त्यांना नीट करू का मी? गंमत गंमत केली साहेब मी. अशी गंमत करत असतो मी अधूनमधून. साहेब माझं सस्पेन्शन मागे घ्यायचं नव्हतं. कशाला बोलवलं मला? हो जामकर, खरं तर तुम्ही माझे लाडके आहात आणि तुमचं मत आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुमची मतं चुकीची नसतात, पण तुमची पद्धत खूप चुकीची आहे. तुमची पद्धत सुधरवा, नाहीतर असे सस्पेंड होत राहाल. ठीक आहे साहेब, येतो मी. आता जातोय साहेब मी, पण तुम्ही मला लवकरच बोलवा. गंमत आणि ही गंमत नाही.
अहो गोपाळच्या आयुष्यात काही चुकीचं तर होणार नाही ना व? तो तुमचा दोस्त कसं बोलला, किती घाबरवलं हो त्यांनी. हो ना, अजून सांगा म्हणलं तर निघूनच गेले. आता कुठं आमचा संसार नीट सुरू झालाय, यांना काय झालं तर माझं कसं होईल. होय लाले, अगं कुठं कुठं गेली तू? आ त्यांच्या बोलणार काही विश्वास ठेवते? माझा तर काही विश्वास नाही त्यांच्यावर. तुमचं नसेल पण माझा हा विश्वास. त्यांनी आतापर्यंत सांगितलेली एकही गोष्ट खोटी ठरलेली नाही. अहो मग तुम्ही त्यासनी विचारा की गोपाळवर काही संकट येणार असेल त्याच्यावर काय करता येईल का, त्यांच्याकडे काय एखादा उपाय असेल का नाही. हे बघा, मला ना आता गोपाळला कुठल्या संकटात बघायचं नाही. हा नक्की विचारा, त्या भामट्यावर काय संकट येणार आहे का? का त्यो त्या वाड्यावर संकट बनवून आलाय? चोरीचा मामला हळूहळू बोंबला अशी गत आहे त्या मुडद्याची. घ्या उसळला का तुमचं पित्त? इथं माझ्या लेकाच्या जीवावर बेतलंय आणि तुम्हाला काय द्यायचं? हा ज्याचं मड तेच रड, मी कशाला वाईट वाटून घेऊ? किती बोलतेस ग म्हातारे तू? हा जरा तोंड बंद ठेव की. अहो तुम्ही जाऊन त्यासनी भेटा की. गोपाळवर जे काही संकट येणार आहे त्यावर काय उपाय सापडत नाही तर मला काही चैन पडणार नाही बघा. अगं त्यांनी सांगितलं ना, काय काय संकट चांगली असतात. शनी काय नेहमीच वाईट असतो असं नाही. मग कशाला टेन्शन घेते? आणि जे बी होईल ना तेच चांगलंच होईल, नाही तर चांगल्यासाठी होईल.